दोन्ही संघाचे 13वा खेळाडू कृपा करून एक युट्यूबच्या संचाजवळ जाऊन बसायचा आहे आणि एक खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रत्येक संघाने लक्षात ठेवायचा या पुढच्या प्रत्येक सामन्यामध्ये आपला 13वा खेळाडू युट्यूबच्या संचाकडे असेल, 14वा खेळाडू आमच्याकडे असेल, 12वा खेळाडू हा मैदानात पाणी घेऊन जाण्यासाठी राखीव नेहमी ठेवला जाईल. पॉवर प्ले अनिवार्य आहे. या स्पर्धेमध्ये पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असेल, कंपल्सरी पॉवर प्लेचं षटक, आणि त्यानंतर 2 ते 5 मध्ये बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजी करणारा संघ घेऊ शकतो. प्रारंभीचा फलंदाज म्हणून स्ट्राईकवर येतोय तो विकास तांडेल आणि नॉन स्ट्राईकला आहे तो धीरज तुळसकर. खरं तर गेल्या वर्षीच्या स्पर्धांमध्ये आपण बघितलं, पहिल्या वर्षीच्या धीरज तुळसकर हा प्रत्येक स्पर्धेमध्ये जवळपास शेवटच्या 2 अंतिम संघामध्ये नेहमी ज्याचा समावेश असतो आणि या स्पर्धेतला पहिला सामना धीरज खेळतोय. नॉन स्ट्राईक एंडकडे धीरज उभा आहे. स्ट्राईकवर खेळतोय तो बिग हिटर विकास तांडेल आणि गोलंदाजीचा भार सोपवला जातोय तो आदित्य बेहरे. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत करते हुए पहले मैच का ये पहला ओवर डालने के लिए आदित्य बेहरे एक बहुत ही होनहार गेंदबाज जिसे जाना जाता है, पावर प्ले का ये ओवर डालते हुए पहले ओवर की पहली गेंद और अंपायर का हमारे तरफ इशारा आता हुआ ये मैच शुरू होता हुआ. आदित्य बेहरे अपने बॉलिंग मार्ग पर जाते हुए एक बहुत ही होनहार उभरता हुआ खिलाड़ी जिनको जाना जाता है. पिछले 2-3 सीजन में बहुत बेहतरीन प्रदर्शन गेंदबाजी और बल्लेबाजी में आदित्य बेहरे अंपायर की दाईं ओर से अपने बाएं हाथ से गेंदबाजी के लिए आते हुए इस जेपीएल 2020 का पहली गेंद, अच्छी गेंद, गली की तरफ इस गेंद को धकेल दिया, ग्लांस किया, सम्मान दिया इस गेंद को, जहां फील्ड करते हुए इस गेंद पर कोई रन नहीं. हालांकि ऑफ स्टंप के बहुत बाहर गेंद थी ये, लेकिन पहली गेंद कोई भी बल्लेबाज जब भी खेलता है संभल कर खेलने की कोशिश, और उसी कोशिश में गली की तरफ इस गेंद को ग्लांस किया जिस पर कोई रन नहीं. पहले ओवर की दूसरी गेंद लेकर आदित्य फिर एक बार अपने बॉलिंग मार्ग पर जाते हुए दौड़कर आते हुए ये गेंद विकास के लिए, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, और शायद जज करने में मिस कर बैठे और इसके साथ 2 रन से जीवनदान मिला लगभग विकास को. इस गेंद को उठाने की कोशिश थी लेकिन ठीक तरह से बल्ले पर नहीं आई. थोड़ी सी ऊपर चढ़ी गेंद जिसके तहत गेंद 38 सर्किल के लगभग बाहर लॉन्ग ऑन पर जिसे कैच किया जा सकता था, लेकिन जज नहीं कर पाए और इसके साथ जीवनदान. अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, गेंद पहले की तरफ खेलते हुए इस गेंद को फील्ड किया गया. जब तक थ्रो करते 1 रन लेने का मौका था. रन संख्या पहुंची है 3 पर, बिना कोई विकेट खोए 3 रन. ये शुरुआत लगभग 3 गेंदों की समाप्ति के बाद. तो पावर प्ले का पहला ओवर बहुत अच्छा घटता हुआ अब तक गेंदबाज के तरफ से ऐसा कहना चाहिए, क्योंकि पहले 3 गेंदों में मात्र 3 रन आते हुए, जिनमें से एक गेंद पर लगभग उनको विकेट मिल चुकी थी, लेकिन वहां के जो खिलाड़ी थे इस गेंद को, इस कैच को जज नहीं कर पाए. हल्का सा उनके पीछे गेंद जमीन को छूती हुई और उसके साथ एक जीवनदान मिलता हुआ विकास तांडेल को. पहली मर्तबा द ग्रेट बैट्समैन, द मैच विनर मिस्टर धीरज तुलसकर खेलने के लिए तैयार. यह गेंद फिर एक बार कवर की तरफ लगभग गली और पॉइंट के बीच में खेलते हुए जिसको फील्ड किया गया. 1 रन मिलता हुआ. इस 1 रन के बदौलत रन संख्या पहुंचती हुई 4 पर. जेपीएल 2022 का आगाज होता हुआ पहला मुकाबला बहुत बेहतरीन शुरुआत गेंदबाजी की तरफ से. अच्छी गेंद, फिर एक बार इस गेंद को जोरदार हिट करने की कोशिश. अब बल्ले के ऊपरी ब्लेड पर गेंद लगकर शॉर्ट स्क्वायर लेग पर कैच किया गया और इसी के साथ ये पहला विकेट गिरता हुआ प्रथमेश टुमरे
धीरज खेलने के लिए तैयार। और रिवर्स स्वीप लेने की कोशिश और हल्का सा अपील हुआ, लेकिन बहुत एक्साइटेड हुए थे यहां प्रथमेश ठुमरे। लेकिन इसी के साथ ओवर की समाप्ति होती हुई पहली 6 गेंदों की समाप्ति के बाद रन संख्या मात्र 4 रन 1 विकेट के नुकसान पर और एकमात्र आउट हुए बल्लेबाज विकास तांडेल। इस गेंद को बड़ा स्ट्रोक मिड विकेट की तरफ खेलने की कोशिश की, ऊपरी ब्लेड पर गेंद वहीं शॉर्ट स्क्वायर लेग पर ऊपर उठी। विकेट कीपर प्रथमेश ठुमरे ने कोई गलती न करते हुए एक ये तोहफा कबूल किया और इसी के साथ पहला विकेट गवाती हुई यहां ओमकार स्पोर्ट्स एक अलग रणनीति के साथ मैदान में उतरी थी, क्योंकि विकास तांडेल लगभग 5वें स्थान पर लगभग बल्लेबाजी करते हैं, लेकिन इस मैच में उनको प्रारंभिक बल्लेबाज के रूप में भेजा गया था, लेकिन वो सक्सेस न होता हुआ नए बल्लेबाज आते हुए उनकी जगह लेने के लिए गोटा तुलस्कर वंस अगेन अ सेकंड बिग हिटर कम्स ऑन क्रीज। गोटा एक बहुत बेहतरीन बल्लेबाज है, पिछले सीजन में एक छक्का लगाते हुए अपनी टीम को जीत के कगार पर ले आए थे, जल्लोष किया था। वही गोटा खेलने के लिए तैयार। नए गेंदबाज चंद्रकांत नाइक फिर एक बार अंपायर के दाएं ओर से अपने बाएं हाथ से दूसरी ओवर की पहली गेंद, और ये गेंद भी डॉट गेंद प्रथमेश के हाथ में जाती हुई लगभग ऑफ स्टंप के हल्की सी बाहर हल्की सी मुड़ती हुई। शायद गेंद ने कांटा बदला, जिसके कारण गेंद पर जो स्ट्रोक लेना चाहते थे बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं, और इसके साथ गेंद विकेट कीपर की दस्तानों में समाती हुई। खराब गेंद ऑफ स्टंप के बहुत 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 बाहर, और इस टूर्नामेंट का पहला वाइड गेंद का इशारा अंपायर की तरफ से हमारी तरफ आता हुआ। अब मेन अंपायर के रूप में किशोर भगत काम देखते हुए। अच्छी गेंद, ये अच्छा स्ट्रोक है, लेकिन गेंद कवर की तरफ जाते हुए जिसको फील्ड करते तब तक 2 रन लेने का आसान मौका, और इस मौके को दोनों बल्लेबाज बखूबी से कबूल करते हुए 2 रन के साथ रन संख्या पहुंची है 7 पर। 7 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.2 ओवर्स 1.2 ओवर्स। अच्छी गेंद फिर एक बार इसको सम्मान के साथ बॉलर के सर के ऊपर से सबसे सेफेस्ट शॉट खेलते हुए हल्की सी मिसफील्ड वहां, जिसके तहत फिर एक बार 2 रन का मौका मिलता हुआ दोनों बल्लेबाजों को, और इसी के साथ ही 2 रन के बदौलत रन संख्या फिर एक बार पहुंची 9 पर। दूसरे ओवर की चौथी गेंद लेकर चंद्रकांत नाइक अंपायर की दाईं ओर से अपने बाएं हाथ से गेंदबाजी करते हुए। अच्छी गेंद हाफ वाली गेंद थी, जिसे लॉन्ग ऑन की तरफ खेलते हुए 1 रन मिलता हुआ, लॉन्ग ऑफ की तरफ खेल दिया, 1 रन मिला, और इस 1 रन के बदौलत रन संख्या अब मात्र पहुंची दोहरे अंकों में 10 पर। दूसरा और मुकम्मल रन संख्या 1 विकेट के नुकसान पर 10 रन आउट हुए एकमात्र बल्लेबाज विकास तांडेल अपनी टीम के लिए बहुत ज्यादा योगदान न देते हुए वापस पैवेलियन लौटे। दस पर पहुंचता हुआ स्कोर हल्की सी फील्ड में तब्दीली करते हुए यहां प्रथमेश ठुमरे। इस ओवर की आखिरी 2 गेंदें शेष है, यानी अब तक गेंदबाजों का बोलबाला, अब तक कोई चौका छक्का देखने को नहीं मिला। एक रिवर्स स्वीप लेने की कोशिश की थी धीरज तुलस्कर ने अपने दूसरी गेंद पर खेलते हुए। ये गेंद फिर एक बार इस पर रिवर्स स्वीप लेने की कोशिश, हालांकि इस शॉट में बहुत ताकत झोंकते हैं, अच्छे खेलते हैं, लेकिन ये पहले मैच में उसका शायद ये आजमाना ठीक नहीं होगा धीरज के लिए। उनकी टीम को बहुत जरूरत है उनकी, क्योंकि जब तक धीरज क्रीज पर है उनकी टीम एक सम्मानजनक स्कोर की ओर आराम से जा सकती है। आखिरी गेंद, अच्छी गेंद फिर एक बार इस गेंद पर हुक करना चाहते थे, बड़ा स्ट्रोक लेने की कोशिश, फिर एक बार मिस कर बैठे, विकेट कीपर भी मिस करते हुए इस 1 पर पहुंचता हुआ। दो ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंचती हुई इस 1 रन के बदौलत 11 पर। द स्मॉलेस्ट नेल्सन फिगर ऑन बोर्ड।
ये खुद कप्तान प्रथमेश टुमरे गेंदबाजी का भार लेकर धीरज के सामने गेंदबाजी करने के लिए मौजूद है। 2 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या स्मॉलेस्ट नेल्सन 11 ऑन बोर्ड, 11 रन 1 विकेट के नुकसान पर 1 फॉर 1। लेग स्टंप के ओर छोड़कर जाते हुए गेंद अंपायर का हमारी तरफ उत्तम मोटे का वाइड का इशारा आता हुआ और 1 दर्जन रन संख्या पर पहुंचता हुआ स्कोर 12 1 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर की पहली गेंद लेकर प्रथमेश हल्की सी लोअर फुल टॉस, 1 रन पूरा करते हुए मिड विकेट की तरफ जब तक फील्ड की जाती, मात्र 1 रन लेने का मौका था। हल्की सी मिस थ्रो भी, लेकिन मात्र 1 रन पर संतोष करना पड़ेगा। 13 पर पहुंचता हुआ यह स्कोर, निश्चित रूप से 2 रन लेने का मौका था, लेकिन दोनों बल्लेबाजों ने यह समझा कि अगली अभी तक 3 लगभग ओवर्स खेलने बाकी। अच्छी गेंद, फिर एक बार बहुत बेहतरीन गेंद थी। यहाँ टिप्पा खाने के बाद हल्की से अंदर की तरफ मुड़ती हुई स्टंप के ऊपर से विकेट कीपर की दस्ताना में चली जाती हुई। गोटे अपने आप को थोड़ा सा मोटिवेट करते हुए शफल किया, अपने आप को हुक करने की कोशिश की, लेकिन बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं। फिर एक बार प्रथमेश, खराब गेंद, अच्छा स्ट्रोक, ये सीधा जाता हुआ लॉन्ग ऑन के, ये पहला चौका शायद हो नहीं, गेंद को फील्ड किया जाता, थ्रो किया जाता तब तक। फिर एक बार 2 रन लेने का मौका दोनों बल्लेबाजों के पास। रन संख्या पहुंची 15 पर। हालांकि ठीक तरह से बल्ले पर गेंद नहीं आ रहे हैं, क्योंकि ये सुबह के जो पहले 1-2 मैचेस अजय होते हैं, इनमें लो स्कोरिंग मैचेस हमने देखे हैं। इस पिच पर बहुत सारे मैचेस ऐसे देखे हैं। अच्छी गेंद, लेकिन अब स्टंप के हल्की सी बाहर जाती हुई, कट करती हुई लेग स्पिन गेंद थी ये, और गोटे ने इसे भी मिस किया। तो अब तक तीनों ओवर्स में गेंदबाजों का बोलबाजा इस मैच में दिखता हुआ। अच्छी गेंद, फुल टॉस से कवर की तरफ गेंद को खेल दिया, क्या 4 रन हो सकते हैं? नहीं। और ये पहला चौका शायद मैच का आता हुआ मिस फील्ड के कारण डीप कवर बाउंड लाइन के बाहर 4 रन के लिए। डीप कवर एक्स्ट्रा बाउंड लाइन के बाहर 4 रन। ये गेंद वाइड का इशारा फिर एक बार अंपायर की तरफ आता हुआ, इस गेंद को छोड़ दिया, लेफ्ट किया, और जो चाहते थे इस गेंद को वाइड करार दे अंपायर, वो होता हुआ, और 1 रन 20 पर पहुंचता हुआ स्कोर। ये फुलर लेन की थोड़ी सी तेज गेंद करने की कोशिश और इसमें कामयाब होते हुए डॉट गेंद, और इसके साथ 3 ओवर्स की समाप्ति के बाद रन संख्या है 20 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट हुए एकमात्र बल्लेबाज थे जो विकास तांडेल निजी 3 की रन संख्या पर कैच आउट होकर पैवल में वापस लौटे, और इसके बाद का विवरण आपको सुनाने के लिए फिर एक बार योगेश परब। डीजे शुभम चौथ्या षटकातला पहिला चेंडू घेऊन पंतांच्या डावामधून आपल्या उजव्या हाताने गोलंदाजीसाठी येतो तो गोलंदाज दत्ताराम तांडेल। मागच्या 3ही पर्वांमध्ये ज्या खेळाडूंना आपला वेगळा इम्पॅक्ट या स्पर्धेमध्ये दाखवलेला होता, एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून दत्ताराम ओळखला जातो, आणि या स्पर्धेतला चौथ्या षटकाचा पहिला चेंडू घेऊन पंतांच्या डावामधून आपल्या उजव्या हाताने गोलंदाजी करतोय। त्याच्या समोर आहे तो धीरज तुळसकर, दोन्ही नावाजलेले फलंदाज आणि गोलंदाज। खराब चेंडू, निश्चितपणे खराब चेंडू, परंतु पंच मात्र
या चेंडूवर मेहरबानी करतायत. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर असलेला चेंडू. धीरज तुळसकर निश्चितपणे हा चेंडू स्वैर समजत होते. पुढचा चेंडू घेऊन दत्ताराम. पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बराच बाहेर चेंडू. यावेळी मात्र पंच हा फलंदाजाच्या बाजून निर्णय देत आहेत, कारण पहिल्या चेंडूवर सुद्धा थोडीशी मेहरबानी गोलंदाजावर केलेली होती पंचांनी. ऑफस्टंपच्या बराच बाहेर असलेला चेंडू यावेळी मात्र स्वैर ठरवला जातोय. संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 अशी. खराब चेंडू. अतिशय सुरेख फटका. चेंडू जातोय डीप कव्हर बाउंडलाईनच्या दिशेनं. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी दोन्ही फलंदाजांकडे होती. तिसरी धाव सुद्धा मिळू शकली असती, परंतु कोणताही धोका पत्करत नाहीत दोन्ही फलंदाज. आणि अशा प्रकारे या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 23 अशी. धीरज तुळसकर हळूहळू आपल्या रंगामध्ये येताना, कारण या जयतीर प्रीमियर लीग जयतीराची कृपा त्यांच्यावर नेहमी असते. प्रत्येक स्पर्धेच्या अंतिम 2 संघांमध्ये धीरजचा संघ नेहमी असतो. हे जणू काही समीकरण या स्पर्धेच्या निमित्तानं बघायला मिळतं. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी झालेल्या टीपीएल स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षीच्या धीरज तुळसकरने प्रसाद तुळसकर चषकावर आपलं नाव सुद्धा कोरलेलं होतं. श्याम तुळसकरने. आणि धीरज मला वाटतं त्याच्यासोबत फायनल सामन्यामध्ये उपविजेता ठरलेला होता. सुरेख चेंडू. यावेळी मात्र सुरेख चेंडू. टप्पा खाऊन चेंडू ऑफस्टंपच्या बराच बाहेर, थोडासा आणखी बाहेर जातोय. आउटस्विंग पद्धतीचा हा चेंडू आणि या प्रकारे या चेंडूवर कोणतेही धाव नाही. पुन्हा एकदा धीरज पॉइंटच्या डोक्यावरून खेळायचा प्रयत्न करतोय. स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचा. सुरेख चेंडू. पॅडो राजरचे चेंडू पंचांकडे दाद मागत होते, परंतु डायरेक्ट हिटचा प्रयत्न. निश्चितपणे दुसऱ्या धावीची संधी आहे आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. आणि 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 25 अशी. खर तर अपीलच्या नादात थोडेसे पुढे आलेले होते. खर तर क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा नेहमी प्रयत्न असला पाहिजे की यष्टांना संरक्षित करणं. इथं निश्चितपणे धावबाद होऊ शकले असते धीरज, परंतु स्वतः खूपच पुढे आलेले होते दत्ताराम तांडेल. पुढचा चेंडू घेऊन सुरेख चेंडू. लोअर फुलटॉस पद्धतीचा. नीट बॅटवर येत नाही चेंडू. लॉंग ऑनच्या दिशेनं जोपर्यंत फील्ड केला जातोय. 1 धाव घ्यायची संधी आहे आणि 1 धावेनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 26 अशी. 4थं षटक संपन्न होतंय. शेवटचा चेंडू 4थ्या षटकातला. सुरेख चेंडू. सुरेख फटका. यावेळी झेल होतो का बघायचा आहे. 2-3 क्षेत्ररक्षक एकाच ठिकाणी. चेंडू नो मॅन्स लँड मध्ये जोपर्यंत लँड होतोय, दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न होतोय आणि 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. थोडासा दत्ताराम थोडासा मला वाटतं इंजर्ड होतोय. चेंडू बोटावर आदळतोय आणि या चेंडूच्या 2 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचवली जाते ती 28 अशी. आणि स्पर्धेदरम्यान क्रिकेटचे फॅन, अतिशय मोठे चाहते विद्या माळकर यांचं आगमन होतंय. सतीश तुळसकर यांचं आगमन सकाळीच झालेलं आहे. आमचे ज्येष्ठ खेळाडू, आमचे मित्र प्रमोद माळकर यांचं आगमन स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. इथं समालोचन कक्षामध्ये जयंतभाई तुळसकर, प्रकाशजी परब, बापू परब साहेब यांचं आगमन झालेलं आहे. अशोकजी राऊळ साहेब यांचं आगमन आहे. त्याप्रमाणे आमचे खरं तर ज्याला मी कधी ज्येष्ठ समजत नाही, अतिशय मित्रत्वानं आमच्याशी वागतात, सोडजी काकांचं आगमन इथं झालेलं आहे. त्याचप्रमाणे तुळसकर काकांचंही आगमन इथं झालेलं आहे. जेपीएल 2022 आमचे एक्सपर्ट कॉमेंटेटर थोडेसे बाहेर बसून वाट बघतायत. जेपीएल 2022 या स्पर्धेचा पहिला सामना सुरू आहे आणि या पहिल्या सामन्यामध्ये आतापर्यंत 4 षटकांच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या आहे 28 अशी. एकमात्र बाद झालेले फलंदाज आहेत ते विकास तांडेल, द बिग हिटर. परंतु पहिला सामना या मैदानावर नेहमीच थोडासा लो स्कोरिंग सामना होतो आणि म्हणूनच नाणेफेक जिंकल्यानंतर एएस स्पोर्ट्स संघानं पहिला 75 बॅटिंग पॉवर प्लेचा. धीरज आणि गोट्या हे दोन्ही फलंदाज मैदानावर आहेत, दोन्ही बिग हिटर आहेत.
परंतु सकाळच्या सत्रामध्ये आपण नेहमीच बघितलेलं आहे की या मैदानावर सकाळच्या सत्रात लो स्कोरिंग सामने होतात. आता पुढच्या उर्वरित 2 षटकांमध्ये धीरज आणि गोट्या आपल्या संघाच्या धावसंख्येला किती धावांपर्यंत पोहोचवते ते बघणं अतिशय औत्सुक्याचं असेल. आदित्य बेहरे पुन्हा एकदा. पहिला चेंडू सुरेख चेंडू ऑप्टमच्या थोडासा बाहेर थोडासा इनस्विंग पद्धतीचा हा चेंडू गुडलँड स्पॉटवरून विकेट किपर प्रथमेश ठोंबरे यांच्या हातामध्ये विसावतोय आणि अशा प्रकारे या चेंडूवर मात्र कोणतीही धाव नाही. बॅटिंग पॉवर प्लेचा हे षटक निश्चितपणे खळबळजनक षटक असं म्हणता येईल. सुरेख चेंडू सुरेख फटका चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी पंचांचा इशारा आमच्या दिशेने येतोय आणि पहिला खणखणीत चौकार दुसरा खणखणीत चौकार धीरज यांच्या बॅटमन निघतोय. पहिला चौकार एक्स्ट्रा कव्हर डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर मारलेला होता. माफ करा तो गोट्या तुळसकर यांच्या बॅटमधून आलेला होता. यावेळी मात्र धीरूच्या बॅटमधनं बॅटिंग पॉवर प्ले मध्ये पहिला चौकार बघायला मिळतोय. सुरेख चेंडू आदळतोय तो सरळ शरीरावर जवळपास कमरेच्या उंचीचा हा चेंडू सुरेख चेंडू होता. पुन्हा एकदा वापसी करतोय. पहिल्या चेंडूवर जेव्हा चौकार मिळाला त्यानंतर वापसी करतोय तो गोलंदाज आदित्य बेहरे. संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे 33 धावसंख्येवर. गोट्या मोठा फटका खेळायचा प्रयत्नात स्वतःच्या स्टान्स मध्ये सुरेख सुरेख फटका चेंडू मला वाटतं डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी सीमा पार होतोय. या 4 धावांनी पुन्हा एकदा संघाची धावसंख्या पोहोचते ती 37. डीजे पहिला चौकार धीरज तुळसकर यांचा. सुरेख चेंडू यावेळी मात्र चेंडू विकेट किपर प्रथमेश ठोंबरे यांच्या सुरक्षित ग्लव्स मध्ये समावतोय आणि दुसरा गडी बाद होतोय गोट्या तुळसकर यांच्या स्वरूपात. संघाची धावसंख्या मात्र 37 असताना अजूनही 1 षटक आणि 1 चेंडूचा मला वाटतं खेळ बाकी आहे. फलंदाज जयवंत ठोंबरे. मागच्या स्पर्धेमध्ये सुरेख फलंदाजी. मला आश्चर्य वाटलं की इतक्या खाली त्याला काय उतरवलं गेलं. शेवटचा चेंडू या बाटीचा अरे अतिशय सुरेख सोपा झेल सोडतोय इथं प्रथमेश ठोंबरे. निश्चितपणे शेवटच्या 6 चेंडूवर या झेलचा इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळेल. डीजे संघासमोर ठेवणं निश्चितपणे गरजेचं आहे. आणि दत्ताराम तांडेल पुन्हा एकदा आपलं वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीनं शेवटचं 6वं षटक घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने आपल्या उजव्या हाताने गोलंदाजीसाठी येतोय. ते समोर खेळतोय तो मी मगाशी म्हटल्याप्रमाणे यावर्षीचा अतिशय भरातला फलंदाज जयवंत ठोंबरे. पहिला चेंडू शेवटच्या हाणामारीच्या षटकातला सुरेख चेंडू सुरेख फटका चेंडू जातोय तो कव्हरच्या दिशेने 1 धाव पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न निश्चितपणे होतोय आणि या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती
40 अशी उरलेल्या 5 चेंडूंमध्ये किमान 10 ते 15 धावांची अपेक्षा निश्चितपणे धीरज आणि जयवंतची असेल आपल्या संघासाठी. पहिला चेंडू तर अतिशय सुरेख होता. सुरेख चेंडू पुन्हा एकदा चेंडू सरळ सुरक्षितरित्या बॅटवर घेतोय. यावेळी मात्र एकच धावेवर समाधान मानावं लागेल. शॉर्ट मिडॉनवर चेंडू 30 सर्कल मध्ये फील्ड केला जातो. एका धावेनं संघाची धावसंख्या पोहोचते ती 41 अशी आणि 4 चेंडूंचा खेळ या इनिंग मधला बाकी आहे. दत्तराम तांडेल आपलं वैयक्तिक दुसरं षटक फेकताना धीरज यावेळी मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. प्रारंभचा फलंदाज म्हणून धीरज शेवटपर्यंत फलंदाजी आपल्या संघासाठी करताना आतापर्यंतच्या खेळीमध्ये एक सुरेख चौकार आपल्याला बघायला मिळाला लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेनं. सुरेख चेंडू पॅडवर आदळतोय परंतु पंचांवर कोणताही परिणाम नाही. निर्धाव चेंडू जातोय. थोडासा लेग स्टंपचा इशारा पंचांचा होता पण चेंडू डाव्या एष्टीच्या बाहेर निश्चितपणे जात होता असा पंचांचा इशारा. आणि या निर्धाव चेंडूनं निश्चितपणे आपल्या संघासाठी बहुमोल कामगिरी गोल्डन बॉल असं म्हणायला हरकत नाही बहुमोल कामगिरी करतोय तो दत्तराम तांडेल. सुरेख चेंडू बॅटची कड घेऊन चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न परंतु दुर्गेशकडे चेंडू जातोय. दुर्गेश व्यवस्थितरित्या फील्ड करतोय. एका धावनं संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या पोहोचते ती 42 अशी. आणि पुन्हा एकदा या षटकातल्या मात्र 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना स्ट्राईकवर येतोय तो द बिग हिटर जयवंत ठोंबरे. हा चेंडू जयवंतसाठी सुरेख चेंडू होता. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू अतिशय सुरेखरित्या आणि मला वाटतं सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये पोहोचतोय तो धीरज. शेवटचा चेंडूचा खेळ बाकी या एका धावेनं संघाची धावसंख्या पोहोचते ती 43 अशी. एका षटकाराची निश्चितपणे अपेक्षा असेल परंतु आज बघितलं तर सकाळच्या सत्रामध्ये असेल कदाचित गोलंदाजांना जास्त मदत मिळत असेल. सुरेख चेंडू आणि या प्रकारे या षटकाची सांगता होते. 6 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडांच्या मोबदल्यात मात्र 43 धावा विजयासाठी 44 धावांचं आव्हान अपोजिट संघासमोर ठेवतोय तो ओमकार स्पोर्ट्स जकात नाका. ए स्पोर्ट्स संघाला विजयासाठी पाहिजेत त्या 44 धावा आणि यापुढच्या समालोचनासाठी आपल्या सोबत जोडले जातात ते योगेश परब. ए स्पोर्ट्स विपक्ष ओमकार स्पोर्ट या 2 संघांच्या बाजूने पहिला सामना या मैदानावर पाहायला मिळाला आणि एका बाजूने या मैदानावर ए स्पोर्ट्स संघ नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि प्रतिस्पर्धी संघ फलंदाजी करत असताना मैदानावर 6 षटकामध्ये 36 चेंडूंमध्ये 43 धावांचे 43 धावांपर्यंत मजल मारतोय आणि 36 चेंडू विजयासाठी 44 धावांचा पाठलाग करावा लागेल. एका बाजूने कॉमेंट्री कक्षामध्ये मी योगेश परब समवेत अनुभवी समालोचक काका सावंत आणि त्यांच्या समवेत अजयजी नाईक सर. ऑफिशियल्स 4 पंच या स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ज्यांना आपलं नाव अतिशय शिखरावर नेऊन ठेवलं आदराने यांचं नाव घेतलं जातं ते किशोर भगत. त्यांच्या समवेत अजून एक लेदरबॉल क्रिकेट टेनिस क्रिकेट सुंदर पद्धतीचं खेळ सुनील नाईक. आमचा मित्र ज्यानं अक्षरशः टेनिस क्रिकेट गाजवलं आपल्या क्षेत्रात तो उत्तम मोठे आणि अजून एक छत्रपती वेंगुर्ला संघाचं यानं बऱ्याच वेळा नेतृत्व केलं असं आमचा मित्र जवळचा उदय. सुंदर अशी साऊंड सिस्टीम या स्पर्धेच्या माध्यमातून संदीप किन्नरकर रणजीतचं मॅन शुभम पालव आणि आमच्या समवेत टेनिस क्रिकेटची पूर्ण टीम आज मैदानावर. स्कोरर आपल्याला पाहायला मिळतोय 2 कॅमेरे या स्पर्धेच्या माध्यमातून शुभम कॅमेरामॅन आणि मिलन आणि आमचा जवळचा मित्र स्कोरर डिजिटल स्कोरर प्रथमेश परब. आपलं सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. भव्यदिव्य अशी मानाची स्पर्धा या तुळसगावची आजचा हा पहिला दिवस तब्बल 3 दिवस रंगणारी स्पर्धा भव्यदिव्य अशी ट्रॉफी या स्पर्धेच्या माध्यमातून
आणि आमच्या समवेत आमचे मित्र डेल्टा स्कोरर बरोबर स्कोररचे माहेर झालेलं संबोधलं जातं. स्कोरर म्हणून त्यांची ख्याती ते मंदार तुळसकर आमच्या समवेत. सामना रंगतो या मैदानावर दोन संघांच्या बाजूनं. पहिला सामना या मैदानावर रंगला गेला तो एएस स्पोर्ट्स विपक्ष या मैदानावर ओमकार स्पोर्ट या जकात नका या दोन संघांच्या बाजूनं. एका बाजूनं एएस स्पोर्ट्स संघानं जिंकलेले नाणेफेक आणि सकाळचं सत्र, थंडीचे दिवस आणि दबमय वातावरण, आणि या दबमय वातावरणात कुठेतरी 36 चेंडूमध्ये प्रतिस्पर्धी संघानं ओमकार स्पोर्ट्स संघानं नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत एक फायटिंग टोटल उभी करतोय धावफलकावर. 36 चेंडू 42 धावा या धावफलकावर आणि येणाऱ्या कालखंडामध्ये 36 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांचा पाठलाग करावा लागेल. तो 44 धावांचा पाठलाग करावा लागेल तो एएस स्पोर्ट्स देववाडा संघाला. एएस स्पोर्ट्स देववाडा संघ चला सलामीची जोडी मैदानात पाठवा, कारण आजच्या दिवसात तब्बल 7 सामन्यात साखळी फेरीतील हे सामने 6 संघ सहभागी होत आहेत. या जयतील प्रीमियर लीग JPL या नावानं संबोधल्या जाणारे भव्य दिव्य स्वरूपाची ही स्पर्धेचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते आणि त्यानंतर पहिला सामना या JPLचा रंगला गेला उशीर आलेल्या प्रेक्षकांसाठी. एएस स्पोर्ट देववाडा विपक्ष ओमकार स्पोर्ट जकात नका या दोन संघांच्या वतीनं. सलामीची जोडी, बिनीची जोडी ही पाऊल मात्र मैदानामध्ये आजमावते ते आदित्य बेहरे आणि त्याच्या जोडीला प्रसाद बांदेकर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. आणि कॉमेंट्री कक्षाच्या दूरकडनं गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय, आमच्या स्क्रीनवर दिसतोय तो. यानंतर सामना रंगतोय या मैदानावर दुसरा सामना रंगेल स्वराज स्पोर्ट विपक्ष UV स्पोर्ट. दोन्ही संघनायक आपल्याला पुकार येतोय. आपल्याला पहिला पुकार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. आणि मित्रांनो, शक्यतो सर्व टीमना विनंती करेन कॉमेंट्री बॉक्स मधून आज साखळी फेरीतील सामने आणि शक्यतो निर्णय आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रथमतः करा. टॉस उडवल्यानंतर लगेचच निर्णय द्या आपला, कारण टीम मीटिंग आपल्या डगआउट मध्ये सुंदर अशी डगआउटची व्यवस्था, सुंदर असं आयोजन जयतील प्रीमियर लीग JPLचं होतंय. डगआउट मध्ये टीम मीटिंग लागा आणि त्यानंतर या ठिकाणी टॉस साठी आणि आपला निर्णय आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर द्या. स्वराज स्पोर्ट विपक्ष UV स्पोर्ट दोन्ही कर्णधार टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. आणि पहिला सामना या मैदानावर रंगला जातोय तो मात्र एएस स्पोर्ट देववाडा विपक्ष ओमकार स्पोर्ट जकात नका या दोन संघांच्या वतीनं. स्टारले पंच किशोर भगत सर आणि मेन पंच उत्तम मोठे सर, 4 ऑफिशियल्स पंच या स्पर्धेच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय तो खेळाडू, सज्ज होतोय तो आदित्य बेहरे, त्याच्या साथीला प्रसाद बांदेकर. आणि कॉमेंट्री बॉक्सच्या दूरकडनं गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय आदित्य नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाकी सर्व खेळाडू हे 30 सर्कलमध्ये. कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक एक लॉग आणला आहे चक्र येऊ. पहिला चेंडू थोडासा सन्मान दिला जातोय आणि एकेरी धावसंख्येनं धावफलकावर श्री गणेश आहोत. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर एक धावी धावफलकावर 44 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना सांघिक धावफलकावर एका बाजूने प्रथमतः जमवला तो मात्र ओमकार स्पोर्ट्स संघानं 43 धावा आणि येणाऱ्या कालखंडामध्ये या मात्र मैदानावर 44 धावांचा पाठलाग करावा लागेल तो मात्र एएस स्पोर्ट देववाडा संघाला. डाव्या उजव्या हाताची ही रंगतदार जोडी मैदानामध्ये एका बाजूने आदित्य नाईक गोलंदाजी मार्गावर क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. थोडीशी गोलंदाजी कसरत असेल मैदानामध्ये, कलात्मक गुण हे मात्र विवरणाला आणावे लागतील हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये, कारण सुरुवातीच्या फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी ही मी प्राप्त करणार हा निर्वाळा प्राप्त करतोय. थोडासा दिशा फरकटलेला चेंडू पंच 2 समांतर करतायत. स्वेर चेंडूचा इशारा देतायत अवंतरच्या स्वरूपात. बोनस या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 1 धाव धावफलकावर एक पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 2 धावा हा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दिशा फरकटलेले चेंडू आदित्य नाईकचे पंच त्याला दंडात्मक करतायत आणि दंडात्मक चेंडू प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी एएस स्पोर्ट्स संघाला सुरुवातीच्या कालखंडामध्ये अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात बोनस स्वरूपाचे धावफलक परावर्तित झाल्यानंतर 3 धावा धावफलकावर.
कोलबर टप्प्याचा चेंडू, जरी 2 चेंडू मी जरी खराब टाकले तरी कमबॅक करणारे गोलंदाजी करणार प्रतिस्पर्धी संघाच्या डाव्या हाताच्या फलंदाजाला कुठेतरी मी मैदानामध्ये जखडून ठेवणार या महत्वाच्या इराद्यानं ही सुरुवातीचे 2 चेंडू हे मात्र खराब पद्धतीचे नंतर बॅकअप करणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळाले. मोठा फटका, डेप मिड विकेटला फटका फसलाय, क्षेत्ररक्षक येतोय, एका हातामध्ये झेल टिपण्याचा प्रयत्न आणि ऐन मोक्याच्या क्षणी झेल सुटल्यानंतर एकेरी धावसंख्येचं रूपांतर हे दूर धावसंख्येमध्ये गणलं जात. या 2 धावेनं सांघिक धावपलकावर मचल मारतोय मंदार तुळसकर माहिती पोहोचवतायत. 5 धावा धावपलकावर पहिलं षटक हे प्रगती पथावर. त्यानंतर सामना रंगतोय स्वराज विपक्ष युवी स्पोर्ट. स्वराज स्पोर्ट संघानं या ठिकाणी उपस्थित आहे आणि युवी स्पोर्ट संघानं टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. मोठा फटका पाहायला मिळतोय, फटका जरूर फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि साधा सोपा लॉलीपॉप पद्धतीचा झेल टिपतोय आणि सलामीचा बेनीचा फलंदाज एका बाजूनं या मैदानावर कुठेतरी हवेचा वेग डाव्या हाताच्या फलंदाजाला सुनील नाईक आणि मोठे फटके अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये टोलवावे हा महत्वाचा इरादा जो आखला होता तो पक्का केला होता. त्या पक्क्या इराद्यापासून कुठेतरी दूर राहतोय तो फलंदाज मैदानामध्ये प्रसाद माघारी परततोय, आपला फटका फसतोय आणि तोपर्यंत आपण गोलंदाज आदित्य नाईकचं स्वागत करूया. सुमधीर संगीतावरून डीजे संदीप आणि डीजे वॅन शुभम. नंबर पावलं अजमावतोय तो मात्र तिसऱ्या क्रमांकासाठी नॉन स्ट्रायकर एंडला सलामीचा फलंदाज तो मात्र आदित्य बेहरेच्या साथीला दत्तप्रसाद बेहरे मात्र सज्ज होतोय. आदित्य नाईकची पहिले थोडेसे खराब चेंडू, त्यानंतर परती काढणारे चेंडू, प्रतिस्पर्धी संघाच्या कुठेतरी धावसंख्येला ब्रेक थ्रू लागणारे षटक जे सुरुवातीला जे बोनस स्वरूपाचा धावफलक ज्या षटकांचा वधारला होता. 2 धावा आणि त्यानंतर तब्बल 3 चेंडू हे निर्धाव 5 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात 44 या धावसंख्येचा पाठलाग करत असणाऱ्या मैदानावर ए स्पोर्ट देववाडा संघ. बॅटची कट लागतंय, हलकीसे दुसऱ्या प्रयत्नात झेल टिपतोय आणि आदित्य नाईक एका जल्लोषानं पहिल्या षटकाचा खेळ, अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ आणि अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये ए स्पोर्ट देववाडा संघाची सलामीची बिनीची जोडी ही मात्र डगआउटचा शिकार बनली. थोडासा या ठिकाणी खराब प्रदर्शन सुरुवातीच्या कालखंडामध्ये 2 खेळाडूंनी केलं, ज्या खेळाडूंना कुठेतरी पाया रोवायचा होता सुरुवातीच्या कालखंडामध्ये आणि उर्वरित काम कळस चढवण्याचं बाकीचे फलंदाज करतील, पण पाया रोवण्याच्या नादात कुठेतरी आम्ही पण कळस चढवणार हा इरादा पक्का करत 2 खेळाडू हे झेलबॅटच्या स्वरूपात डगआउटचा शिकार बनले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. वळूया पुन्हा एकदा सुमधीर संगीताकडे. डी युवी स्पोर्ट स्वराज स्पोर्ट क्रिकेट संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. युवी स्पोर्ट क्रिकेट संघाचा कर्णधार आपण कृपया नाणेफेकसाठी या. स्ट्रायकर एंडला दत्तप्रसाद, नॉन स्ट्रायकर एंडला दत्ताराम बेहरे आणि गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर बल्लाळ आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ताराम नॉन स्ट्रायकर एंडला, दत्तप्रसाद स्ट्रायकर एंडला ही जोडी या मैदानावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 गडी बाद 5 धावा हा लेखाचोखा पाहायला मिळतोय. हलक्या हाताने घेऊन काढला जातोय. क्षेत्ररक्षक पॉइंट रिझनचा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि एकेरी धावसंख्येनं जी स्थिरावलेली धावसंख्या 1 या धावसंख्येनं बहाल झाली. 2 गड्यांच्या मोबदल्यात 6 धावा धावपलकावर. तब्बल 6 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होतात. 6 संघातील अंतिम दिवशी 23 तारीखला 1 संघ महाविजेता संघ आणि 5 संघ हे मात्र एका बाजूने ग्रहणार. म्हणजे आज मैदानावर रंगत आपल्याला पाहायला मिळते. कोणती 2022 हा मानाचा करंडक कोणता संघ आपल्या बाजूने उचलतोय ती मात्र आलेली वेळ आलेला काळ ठरवतोय.
सांघिक धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात थोडीशी केविलवाणी परिस्थिती हा 44 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एस्पोर्ट देववाडा संघाची 6 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावर पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर हलक्या हाताने घेऊन काढण्याचा टप्पा पडला तर चेंडू थोडासा उंच घेतोय कुठेतरी सलामीचे बिनीचे फलंदाज हे मात्र डगआउटचे शिकार बनले आणि ते डगआउटचे शिकार बनल्यानंतर सरते शेवटी या 2 खेळाडूंवर जबाबदारी येऊन टेपते ती मात्र एस्पोर्ट देववाडा संघाची मैदानावर तो दत्तप्रसाद आणि दत्ताराम स्ट्रायकर एंडला वारंवार मोठे फटके टोलवावे कुठेतरी या मैदानावर सन्मानजनक क्रिकेट खेळावा पण प्रतिस्पर्धी संघाच्या जो आदित्य नाईकनं बोलबाला चालवला सुरुवातीच्या कालखंडामध्ये तो बोलबाला मी चालवणार या मैदानावर हा बल्लाळ मात्र या ठिकाणी निदर्शनास आणतोय निर्धाव चेंडू टाकतोय प्रतिस्पर्धी संघाला या मैदानावर जसं निर्धाव चेंडू होतील तसं थोडंसं निराशेचं वातावरण हे सुरुवातीच्या कालखंडामध्ये पाहायला मिळेल ते एस्पोर्ट संघ देवगड संघाचं सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते थोडंसं या ठिकाणी चेंडू सुंदर पद्धतीचा पुढे फटका मारायचा होता तो मात्र दत्तारामचा आणि फटका मात्र कुठेतरी पुढे सॉफ्ट मारतो हे गोलंदाजानं मात्र या ठिकाणी पाहिलं आणि गोलंदाजानं थोडासा चेंडू पेच केला आणि त्यानंतर सुंदर असं यष्टिरक्षण आणि यष्टीच्या स्वरूपात हा तिसरा पतंग माघारी परततोय तो मात्र तिसरा धक्का बसतोय एस्पोर्ट देववाडा संघाला 44 या धावसंख्येचं पाठलाग करत असताना डीजे हॅलो टीव्ही स्पोर्टचे कर्णधार बंटी परब आपण कृपया ताबडतोब नाणेफेकसाठी यायचंय टीव्ही स्पोर्टचे कप्तान बंटी परब नाणेफेकसाठी या पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षकाची घोरचूक जी ज्या ठिकाणी धावसंख्या नव्हती त्या ठिकाणी एकेरी धावसंख्येकडे पावलं असमावली गेली आणि बऱ्याच कालखंडानंतर या मैदानावर 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक परावर्ती चला तो मात्र 3 गड्यांच्या मोहऱ्यात 3 मोहरे माघारी परतल्यानंतर एस्पोर्ट देववाडा संघाची 7 धावा या धावफलकावर 44 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हा बल्ला सज्ज होतोय पुन्हा एकदा सुरेख पद्धतीचा धावफलक हलता राहतोय या मैदानावर 8 धावा धावफलकावर 12 चेंडूंचा खेळ 2 षटकांचा खेळ समाप्त 6 षटकातील एका बाजूने 3 गडी 3 मोहरे हे माघारी परतले ते एस्पोर्ट संघाचे आणि जरी 44 धावा होतल्या म्हटलं होतं प्रथमतः काका सावंत दवमय वातावरण फायटिंग टोटल उभी आहे मैदानावर आणि एका बाजूने प्रतिस्पर्धी संघानं जो गोलंदाजीमध्ये बोलबाला चालवला सुरुवातीच्या कालखंडामध्ये आदित्य नाईकनं भेदक गोलंदाजी 2 धावा बोनस स्वरूपाच्या आणि त्यानंतर मैदानावर बल्लानं मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः जकडवून ठेवलाय प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार सांगतोय फक्त पायारोबा 30 ते 25 धावा तुम्ही जमवा आणि उर्वरितचं काम षटका चौकारांची आतषबाजी करत मी करतोय मैदानावर पण प्रतिस्पर्धी संघाचे हे नौके खेळाडू आणि थोडासा अनुभव या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय तो ओमकार स्पोर्ट्स संघाच्या बाजूने सांघिक धावफलकावर 8 धावा हा धावफलकावर लेखाचोगा आपल्याला पाहायला मिळतोय तो एस्पोर्ट देववाडा संघाचा 44 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो त्याला महत्वाचं योगदान दिलं फलंदाजीमध्ये अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती तो गोटे आपल्याला पाहायला मिळतोय कॉमेंट्री बॉक्स दूर करणं डाव्या हाताच्या फलंदाजाला थोडासा उलटच पद्धतीचा चेंडू आडव्या बॅटनं फटका टोळण्याचा प्रयत्न होता टप्पा पडला तर चेंडू थोडा साइडिकन डीप स्क्वेअर लेगला हाणहाणा जोखमीच्या धावसंख्येकडे खराब परतीची फेक आणि खराब परतीची फेक जी प्रतिस्पर्धी संघाला मात्र जोखमीची ठरली होती कुठेतरी आत्मघाती प्रयोग करण्यामध्ये निदर्शनास आणली होती ती खराब फेक प्रतिस्पर्धी संघाला बोनस स्वरूपाच्या तब्बल 3 धावा या बहाल केल्या जात आहेत आणि बहाल केलेली धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात द्विर धावसंख्येमध्ये परावर्ती होतोय 11 धावा या धावफलकावर
11 धावा धावफलकावर तिसरं षटक आहे प्रगती पथावर. 3 चेंडू स्वरूप पद्धतीचं रडीपिटवीट विकेट. या दोन खेळाडूंचं 12 चेंडू 8 धावा असताना 11 धावा धावफलकावर 13 चेंडूंचा 36 चेंडूंपैकी खेळ समाप्त. 3 गड्यांच्या मोबदल्यात. स्वरास्पोर्ट टॉस विन होतोय. आपला निर्णय हलक्या हाताने घेऊन काढला तर चेंडू झेलची संधी. क्षेत्ररक्षक चेंडून थोडस दूर राहतोय आणि एकेरी धावसंख्येची पावलं दूर धावसंख्येकडे असं टाळ्यांचा आवाजात स्वागत केलं त्या दोन फलंदाजांचं. एका बाजूने सुयश नौके खेळाडू आणि त्याच्या साथीला या मैदानावर दत्तप्रसाद पाहायला मिळतोय आणि एकेरी दूर धावसंख्येवर भर देत सांघिक धावफलकावर 13 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर गोट्या सज्ज होतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने घेऊन काढला तर चेंडू दिशा दिली जाते. चेंडूला क्षेत्ररक्षक येतोय. शॉर्टकट बँडच्या स्क्रीनवर शॉर्ट फाईन लेगला चेंडूची प्रतिकार पंचांचं थोडंसं नो चेंडूचं शरतोय. कुठेतरी लाईनचा निर्बंध आहे आणि त्या निर्बंधापासून कुठेतरी या ठिकाणी गोलंदाज अतिघाई करण्यात कुठेतरी या ठिकाणी टच होतोय आणि पंचांचा इशारा पंचांचं लक्ष त्याच्यावर पडत फ्री हिटनं दंडात्मक केलं जातोय. नो चेंडूला आणि एकेरी धावसंख्येचं रूपांतर बोनस स्वरूपाची 1 धावसंख्या. एकूण 2 धावा 15 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. हा लेखाजोगा जो एएस स्पोर्ट्स संघ सुरुवातीच्या कालखंडामध्ये कुठेतरी जखडला होता आणि जखडलेल्या स्थितीतून सावरत मात्र एका बाजूनं विजयाच्या वाटचालीकडे या ठिकाणी वाटचाल करतोय. डाव्या हाताचा सुयश आपल्याला पाहायला मिळतोय. तो दत्तप्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रायकर एंडला आणि नॉन स्ट्रायकर एंडला सुयश. ही जोडी या मैदानावर. प्रेटचा चेंडू मोठा फटका डेप्ट विकेटला चेंडू उडवलाय. चेंडू जातोय तो मात्र जवळ जवळ सीमा रेषेबाहेर. डीजे पहिला षटकार दत्तप्रसादाच्या नावावर टोकला जातोय. तो जेफियल अर्थात जयतीर प्रीमियर लीगचा. 21 धावा धावफलकावर खोलवर टप्पे चेंडू. सन्मानजनक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. एक मोठा फटका जरूर आलाय. त्यानंतर कुठेतरी फ्रंबॉल होत आहे. क्षेत्ररक्षकाचा खराब निर्बळा. हा त्यानंतर ओमकार स्पोर्ट्स संघ जगत नका या संघाचा आणि त्यानंतर या मैदानावर या 2 धावा बहाल करत सांघिक धावफलकावर लांबवलेलं शतक थोडंसं दंडात्मक केलं आणि फ्रीटच्या चेंडूवर तब्बल एक मोठा फटका. सुरेख फटकेबाजी या मैदानावर. एका बाजूला एएस स्पोर्ट्स संघ जो सुरुवातीच्या कालखंडामध्ये जखडला होता तो 23 या धावसंख्येवर मसल मारतोय. सुंदर क्रिकेट. मी म्हणतोय टाळ्यांचा आवाज करून देताना क्रिकेट. हा क्रिकेट काका सावंत खूप कमी पाहायला मिळतो. ज्यावेळी मोठे फटके बसतात त्यावेळी प्रत्येक खेळाडू नौके खेळाडू परत मोठे फटके मारण्यात येतात. निर्धाव चेंडू होतात आणि त्यानंतर जो सन्मानजनक क्रिकेट. एक मोठा फटका त्यानंतर चांगल्या चेंडूला सन्मान देत एकेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट करतोय. संघ हाताळ्याला साथीला घेऊन त्या ठिकाणी धावफलक हलता ठेवत सांघिक धावफलकावर 24 धावफलकावर 44 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना हलक्या हाताने घेऊन काढला. तो दिशा दे येत नाही. क्षेत्ररक्षण थोडंसं लांब पांगवलेलं आणि त्या क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा घ्यावा हा रणनीती या 2 नौक्या खेळाडूंची. आणि गोट्या आज मैदानावर कुठेतरी मोठी धावसंख्या खर्च करतोय. निम्म्या षटकांचा खेळ समाप्त होतोय. सांघिक धावफलकाकडे 44 या धावसंख्येचा वाटचाल करत असताना पाव शतकी खेळी 3 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. या जोडीनं सुंदर पद्धतीचं कार्य मैदानामध्ये केलंय आणि निम्म्या षटकांच्या बाबतीत टीम मिटिंग लागली ती ओमकार स्पोर्ट जगात नका संघाची डीच आहे. आणि तुमचा हा बहुमूल्य वेळ जसजसा हा उजेडात सापन होते तर तुम्हाला फायदे ठरतील. तुमचं लाख मोलाचं सहकार्य आम्हाला असंच लावून द्या अशी आशा अपेक्षा आम्ही
अंतिम षटकापर्यंत अंतिम दिवसापर्यंत आम्ही अशा बाळगतोय आणि तुमचं लाख मोलाचं सहकार्यामुळे या सुंदर स्पर्धा पार पडतात मित्रांनो. सांघिक धावपलकावर 25 धावा आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो दूर काढणं. प्रणव परत पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटकामध्ये 3 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर राहतील. बाकी सर्व खेळाडू हे मात्र सर्कलच्या आतमध्ये. एका बाजूनं निर्णय या मैदानावर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक याचा निर्णय आणि गोलंदाजीमध्ये बदल होतोय की काय. एका बाजूला टीम मीटिंग लागते ते म्हणजे ओमकार स्पोर्ट जकात नक्कीवाडी संघाचे 44 धावसंख्या असून प्रतिस्पर्धी संघाला पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 12 चेंडू 8 धावा आणि त्यानंतर धावसंख्येला लयलूट करणारी मात्र खेळी या मैदानावर दत्तप्रसाद आणि त्याच्या साथीला ज्यानं केली तो मैदानावर सुयश तब्बल सुरेख खेळाचं प्रदर्शन आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज प्रणव परत सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षेच्या एंडकडनं. स्ट्रायकर एंडला सुयश एका षटकारावर धटलेले खेळ जयतीर प्रीमियर लीगचा पहिला षटकार टोलवला तो नॉन स्ट्रायकर एंडला दत्तप्रसाद आणि बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा निर्णय पंच आमच्यापर्यंत पोहोचवत षटक घेऊन येतोय तो मात्र प्रणव. पहिला चेंडू थोडासा या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. पंचांकडे नजरा सुयशने जरूर टाकला. पंचाने सांगितलं मैदानामध्ये ज्यावेळी तू सफल झालास त्यावेळी थोडीशी वाईटची लाईन वाढली गेली आणि त्यामुळे चेंडू कुठे तुला मारण्याजोगा होता खेळायचा होता पण तुला निर्धाव जातोय चेंडू. हलक्या हाताने घेऊन काढला जातोय. पॅरेकडे सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय. एका बाजूने विचार केला 18 चेंडू अजूनही शिल्लक होते. 16 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि विजयासाठी 44 धावांचा पाठलाग करत असताना 16 चेंडू 25 धावा धावपलकावर 19 धावांची आवश्यकता. समीकरण होतं 18 चेंडू 19 आणि आता समीकरण 16 चेंडू 19 धावा. हलक्या हाताने घेऊन काढतोय बॅटची हलकीशी कट परतीची फेक शॉर्ट थटमॅन कडनं एकेरी धावसंख्येसाठी लगावत. एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 26 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या बदल्यात. कुठेतरी थ्रो चुकला मी म्हणेन ओमकार स्पोर्ट्स संघाचा आणि तो चुकलेला थ्रो येणाऱ्या कालखंडामध्ये बरीच धावसंख्या मात्र भोगावे लागले. परिणाम ते ओमकार स्पोर्ट्स संघाला आणि तो थ्रो चुकला तो एएस स्पोर्ट्स संघाला कुठेतरी फायद्याचा ठरला. विजयाच्या वाटचालीकडे पावलं एएस स्पोर्ट. देववाडा संघाची जो सुरुवातीच्या कालखंडामध्ये अक्षरशः जकडला होता पण क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं मात्र कठीण असतं. या ठिकाणी पहिल्या प्रयत्नात गोटे येतो. दुसऱ्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चूक. तिसऱ्या प्रयत्नात स्वतःला सावरत सुंदर क्षेत्ररक्षण केला. तर एक या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 27 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात 3 गड्यांच्या मोबदल्यात 27 धावा धावपलकावर चौथं षटक प्रगती पथावर प्रणव सज्ज होतोय. बल्लानं सुंदर पद्धतीची गोलंदाजी आदित्य नाईकची सुंदर गोलंदाजी या मैदानावर आणि त्यानंतर थोडंसं गोट्या मैदानावर मोठी धावसंख्या खर्च करत प्रतिस्पर्धी संघाचा मोठा फटका पाहायला मिळाला. एक षटकारासाठी फ्री चेंडूवर सुंदर फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाचं सुंदर क्षेत्ररक्षण संघासाठी 2 धावा या नक्कीच्या वाचवतोय आणि परतीची फेक येईपर्यंत या 2 धावेनं सांघिक धावपलकावर एका बाजूनं सुंदर खेळाचं प्रदर्शन एकेरी धावसंख्येवर आपला धावफलक हलता ठेवतोय. 29 धावा या धावपलकावर 29 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात हा लेखाजोगा आपल्याला पाहायला मिळतोय. एएस स्पोर्ट देववाडा संघाचा आणि ओमकार स्पोर्ट्स संघाचा गोलंदाज सज्ज होतोय तो प्रणव. खोलवर टप्प्याचा यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू यष्टीरक्षकाची चूक शॉर्ट थटमॅन क्षेत्ररक्षकातून चूक आपल्याला पाहायला मिळते. ज्या चुका कुठेतरी झाला ओमकार स्पोर्ट्स संघाच्या त्या चुका कुठेतरी कारणीभूत ठरत आहे. ज्या चेंडूवर धाव न होते त्या चेंडूवर तब्बल बाईकच्या स्वरूपात एकदावी बहाल झाली आणि बहाल झालेली धावसंख्या सांघिक धावपलकावर 4 षटकाच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 30 धावा हा लेखाचोगा आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरितच्या 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. डीच आहे धावांची आवश्यकता.
या षटक्यामध्ये 2 ते 3 गडी बाद झाले तर हा जवळजवळ सामना कमबॅक करेल ओमकार स्पोर्ट्स संघ आणि या षटक्यामध्ये एक मोठा फटका बरंच काही सांगून जाईल तो मात्र विजयाच्या वाटचालीकडे एस स्पोर्ट देऊवाडा संघाला. बघूया येणाऱ्या कालखंडामध्ये 14 अजून धावा पाहिजेत. या 14 धावांपासून प्रतिस्पर्धी संघ रोखतोय की एस स्पोर्ट्स संघाची जणू काही 2 सितारे या मैदानावर झळकले गेले. हे सितारे या मैदानावर सामना समाप्त करतायत आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जरा निर्बंध लावलं सुरुंग लावलं दुसऱ्या षटकामध्ये तो फिरकी गोलंदाज सज्ज होतोय. बल्लाळ आपल्याला पाहायला मिळतोय. कोलवर टप्प्याचा चेंडू दिशा दिली जाते. चेंडूला डिपोलंद कार्पेट पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक एकेरी धावसंख्येने पाऊल आजमावतोय. एकीय धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 31 धावा धावफलकावर. समीकरण बदललं गेलं. उर्वरितच्या 11 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 13 धावा. डाव्या हाताचा फलंदाज JPLचा जयतीर प्रीमियर लीगचा पहिला षटकार टोलवला तो दत्तप्रसाद स्ट्रायकर एंडला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज एका बाजूला धावसंख्येला सुरुंग मी लावणार. महत्वाची गोलंदाजी मी करणार तो बल्लाळ सज्ज होतोय दूरकडनं. कोलवर टप्प्याचा चेंडू डिपलंद कार्पेट पद्धतीचा फटका. कव्हर रेसनला गोटे आमच्या स्क्रीनवर चेंडूची प्रतिक्रियेपर्यंत एक धाव. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आहे. खराब चेंडू सीमारेषेवर टोलवायचा आहे. वाटलं होतं सकाळ सत्रामध्ये एका बाजूने एस स्पोर्ट्स संघ सुरुवातीच्या कालखंडामध्ये कुठेतरी जखडला होता आणि जखडलेल्या स्थितीतून बाहेर येतोय की काय, कारण बोलबाला चालवला सुरुवातीच्या कालखंडामध्ये ओमकार स्पोर्टनं आणि गोट्याची थोडीशी महागडी गोलंदाजी या मैदानावर आणि प्रतिस्पर्धी संघ एका उत्साहाच्या वातावरणात पाहायला मिळतोय. सांघिक धावफलकावर 32 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात 5वे षटक प्रगतीपथावर. कोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवलंय विवर चरण रचलं एका बाजूने एस स्पोर्ट्स संघाला सुंदर क्षेत्ररक्षण केलं नाही. जसजसं दीर्घाव चेंडू येतील तसतसा टाळ्यांचा आवाज आपल्याला ओमकार स्पोर्ट्स संघाच्या कोट्यामध्ये पाहायला मिळेल आणि जसजसे निर्धाव चेंडू तसतसं एस स्पोर्ट्स संघाचं थोडंसं निराशेचं वातावरण असेल. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 32 धावा धावफलकावर. 5वं षटक प्रगतीपथावर. कोलवर टप्प्याचा चेंडू आणि ऐन मोकेच्या क्षणी एस्ट्यांचा वेध येतोय. कुठेतरी यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने खेळायचा होता आणि ऐन मोकेच्या क्षणी धावफलक हलता ठेवला. विजयाच्या जवळ पावलं त्यांनी वळवली. विजयाच्या उंबरट्यावर सुसंग आला तो एस स्पोर्ट देऊवाडा संघ. कुठेतरी या ठिकाणी बॅकफुटला येतोय की काय असा थोडासा निर्मळा मैदानामध्ये प्राप्त होतोय. सांघिक धावफलकावर 32 धावा. 4 चेंडूंचा खेळ समाप्त आणि उर्वरितच्या सुरे 8 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी मैदानामध्ये 12 धावांची आवश्यकता. समीकरण होतं मंदारजी 18 चेंडू 19 धावा आणि त्यानंतर बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. ज्या षटकामध्ये फलंदाज नाव मात्र संधी असते ते फलंदाज थांबले गेले. कुठेतरी प्रतिस्पर्धी संघानं सुरुंग लावला आणि प्रतिस्पर्धी संघाचं समीकरण पुन्हा एकदा बदललं गेलं. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता आणि समीकरण मैदानामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात एका बाजूनं 32 धावा धावफलकावर. एस स्पोर्ट्स संघ 44 धावसंख्येचा पाठलाग करत असताना या मैदानावर आणि आता समीकरण मैदानावर येऊन टेपते ते मात्र 8 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. नवीन खेळाडू मैदानामध्ये प्रथमेश पावलं टाकतोय. एका बाजूने 20 पटक खेळाडूची पावलं ही भयभीत करणारी ठरतायत की काय ओमकार स्पोर्ट्स संघाला की जो डंका गाजवतो या मैदानावर सुरुवातीच्या कालखंडामध्ये तो बल्ला सज्ज होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. बॅक टू द बॉलर. लॉंग ऑनच्या दिशेने फटका. क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. एकेरी धावसंख्येची पावलं ही द्विर धावसंख्येकडे परतीची पावलं. ही परतीची पावलं तब्बल 2 धावा या बहाल करत द्विर धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 34 धावा धावफलकावर. समीकरण 7 चेंडू 10 धावांची आवश्यकता येणाऱ्या कालखंडामध्ये. या चेंडूवर एक मोठा फटका मंदरजी जवळजवळ एस स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं आणि या चेंडूवर गडीबाद. कमबॅक करत पुन्हा एकदा ओमकार स्पोर्ट्स संघ या मैदानावर. मोठा फटका डीप मिड विकेटला पहिला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि क्षेत्ररक्षकाची जी घोर चूक प्रतिस्पर्धी संघाला 6 धावसंख्येसाठी जो झेल होता सुटलेला झेल हा विजयाच्या वाटचालीकडे या ठिकाणी पाहायला मिळाला. मी प्रथमतः म्हटलं होतं काका सावंत हा चेंडू एक गडी बाद झाला तर ओमकार स्पोर्ट्स संघ कमबॅक करेल आणि एक मोठा फटका एस स्पोर्ट देववाडा संघाला विजयाचा दरवाजा मात्र उघडण्यास कारणीभूत ठरतोय. सांघिक धावफलकावर एका बाजूने या मैदानावर 40 धावा या धावफलकावर आणि विजयासाठी 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता.
मी प्रथमतःच म्हटलं होतं मैदानामध्ये पाऊल टाकले ते प्रथमेशनं एका बाजूनं भयभीत करणारी पावलं ही ओमकार स्पोर्ट्सच्या कालखंडामध्ये होती. गोलंदाजानं बल्लाळने मी म्हणून कार्य केलं होतं आणि कार्याला साथ द्यायची होती. ते येणाऱ्या कालखंडामध्ये डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला केलेली चूक बऱ्याचदा म्हटलं तर कॅचेस विन द मॅचेस आणि ते झेल सुटणे आणि सुटलेलं झेल जवळजवळ येणाऱ्या कालखंडामध्ये जो विजयाच्या वाटचालीकडे जरा कमबॅक केलं होतं ओमकार स्पोर्ट्स संघानं तो कुठेतरी आता बॅकफुटला येतोय. 6 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता या मैदानावर. पहिला सामना मैदानावर एस स्पोर्ट देववाडा विपक्ष ओमकार स्पोर्ट या संघाच्या बाजूने पुन्हा एकदा मोठा फटका नो मॅच त्यामुळे चेंडू विसरला तो क्षेत्ररक्षक चेंडूची प्रती करेपर्यंत 2 धावा या बहाल केल्या जात आहेत आणि बहाल केलेली धावसंख्या सांघिक धावफलकावर 42 धावा धावफलकावर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र आदित्य नाईक या मैदानावर ज्यानं सुंदर पद्धतीची गोलंदाजी केली या मैदानावर. एका बाजूने सकाळच्या सत्रात तब्बल एका षटकामध्ये 2 गडी जरा बाद केले तो आदित्य नाईक सज्ज होतोय. प्लेस्टिकच्या बाहेरचा चेंडू सामना जवळजवळ दोन्ही संघांची धावसंख्या ही बरोबरच येऊन टिपते 43 धावा धावफलकावर आणि समीकरण विजयासाठी 5 चेंडू आणि 1 धावची आवश्यकता. अलक्यातानं घेऊन काढतोय सुंदर क्षेत्ररक्षण केलं ते गोट्याचं. ज्या धावा कुठेतरी गोट्या पहिल्या वाचवायच्या होतात ते कुठेतरी बोनस सोबत धावफलक आपण प्रतिस्पर्धी संघाला बहाल करतायत आणि प्रतिस्पर्धी संघ त्याचा मात्र फायदा घेत जवळजवळ विजयाच्या उंबरट्यावर येऊन ठेपतोय या मैदानावर. एका धावसंख्येची आवश्यकता. डिपल ऑफ द कार्पेट पद्धतीचा फटका 1 धाव देऊन जवळजवळ एस स्पोर्ट देववाडा संघाला पहिला वेळा विजय या मैदानावर. जयते प्रीमियर लीग JPL सीझन पर्व 4 आणि पहिला मॅच विन होतोय तो मात्र एस स्पोर्ट संघ. जवळजवळ ओंकार स्पोर्ट संघाचा जवळजवळ तोंडाचा बैल तोंडाचा गाज हिसकावून घेतोय कारण प्रथमेश एक षटकार त्याच्या साथीला या मैदानावर दत्तरवसाचे 1 षटकार आणि पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण असेल. परफेक्शन कोणाचं समाचार आली आपली बारी रथात जोश ही